त्रयोदशी ही भागवत धर्मातली अत्यंत पवित्र तिथी आहे. कारण या दिवशी महाविष्णूचे अवतार असणारे भगवान ज्ञानोबाराय या पृथ्वीतलावरून आपलं अस्तित्व, त्याला आपण लौकिक अस्तित्व संपवून ते चेतन अवस्थेमध्ये इथे विराजमान झाले आणि त्या चैतन्याचा उत्सव आपण मोठ्या आनंदाने इथे साजरा करत आहोत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आज 727वा संजीवन समाधी सोहळा आहे आणि या पवित्र दिनी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या सर्व सन्माननीय विश्वस्थांनी एक सामाजिक उपक्रम म्हणून एका पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. खरं म्हणजे समाजातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आणि त्यांचं काम समाजासाठी संजीवन असणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ह्या पुढे संस्थानाच्या वतीने अर्थात माऊलींच्या वतीने इथं केला जाणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची आणि गौरवान्वित करणारी गोष्ट आहे. मंडळी, भाविकांनो, आज ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले आणि समाधीस्थ असणाऱ्या ज्ञानोबारायांनी आपल्या ज्ञानाच्या आणि आपल्या तेजाच्या वलयाने सर्व समाजाला संजीवन करण्याची जी व्यवस्था आहे ती अखंड 727 वर्ष संपूर्ण ठेवलेली, ती कुठेही खंडित झालेली नाही. आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विविध क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व, आपलं व्यक्तित्व सिद्ध करणारी म्हणून जी काही मंडळी आहे त्यांचाही गौरव संस्थानाच्या वतीनं व्हावा, ही पवित्र भावना संस्थानाने मनात धारण करून आज प्रथम संजीवन समाधी पुरस्कार या पुरस्काराचं औचित्य प्रस्तुत केलेलं आहे. आणि या पुरस्काराची भावना आपण नंतर ऐकणारच आहोत. मी पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर यांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतो. आदरणीय श्री निरंजननाथ ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त, मी यांना विनंती करतो की आपण अध्यक्ष निवडीचं अनुमोदन द्यावं. ज्ञानेश्वर भगवान विष्णू संतश्रेष्ठ कैवल्य साम्राज्ञ चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दिनाचं 727वं हे वर्ष आहे. खरं तर संजीवन हा शब्द लागला की त्याला आकडा नसतो बरं का. किती वर्ष झाले, काय झाले, ज्ञानोबा कधी समाधीस्थ नव्हते आणि राहणार पण नाही, ते संजीवन आहे हे महत्त्वाचं. संजीवन हा शब्द लागला की समाधीची व्याख्या बदलते. तो 4 अक्षरी शब्द आहे संजीवन, त्याला जोडला समाधी, म्हणजे 7 जन्माला सुद्धा जे साध्य होत नाही ते अध्यात्म प्रवीण असं सुवर्ण पिंपळ इथे साध्य झालेलं आहे बरं का. आणि पिंपळ सुवर्णच का बरं आहे? कारण ते अश्वत्थ आहे, ज्याचा कधी नाश होत नाही. मग पिंपळाचं महत्त्व काय असेल तर 15व्या अध्यायामध्ये सांगितलं की संसार नावाचा एक वृक्ष आहे साहेब, आणि तो उलटा आहे. पण तो संसाराचा वृक्ष जेव्हा सरळ होतो तेव्हा त्या सरळ वृक्षाच्या खाली ज्ञानदेवांची समाधी सिद्ध होते, ते इथे सिद्ध झाली बरं का. आज त्रयोदशी, 13चा आकडा, जिल्हा पुणे आहे. आता 13च्या आकड्याचा आणि पुण्याचा अनन्य संबंध आहे बरं का. सावंत सर मुद्दामून सांगतो, आपण ॲक्च्युली MH12 आहोत, पण खरा आपल्याला 13चा आकडा फार शुभ आहे. त्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण विश्वाला भगवद्गीतेचं तत्वज्ञान मराठी कौतुकानी संपन्न करणारी, प्रसवणारी एकुलती एक जगतजननी माता, जी पुरुषाच्या शरीरामध्ये येऊन सुद्धा संपूर्ण ब्रह्मांडाला पोषित करते, ती हिरण्यगर्भिणी ज्ञानोबाराय महाराज 725व्या दिवशी इथे स्थिरावली. बरोबर, 13चा आकडा. तदनंतर योग योगेश्वर सद्गुरू शंकर महाराज जे धनकवडीमध्ये स्थिरावले, त्यांचा आवडता आकडा देखील 13. आणि म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आम्ही म्हणत असतो 13 हा आकडा अपशकुनी नाही बरं का. तो संप्रदायाच्या भूमिकेत आल्यावर तो सुद्धा पावन होतो. मेरा अशी भावना नाही बरं, सबकुछ 13. आणि सर आता सावंत साहेब, आता मी मुद्दामून म्हणजे मला धमकी येतील थोड्या वेळी प्रेमपूर्वक, परंतु सांगतो या 13चा आकडा इतका नशिबान आहे धगे साहेब की बहा बरं का, ज्ञानोबाराय महाराजांची जी इच्छा आहे ती सरतेशेवटी परिपूर्ण होते. आज इथे ज्ञानेश्वर महाराजांच्या सेवेसाठी त्यांच्या सगळ्या राजसी कौतुकासाठी जी काही व्यवस्था लावल्या गेली आहे, ज्याला संस्थान कमिटी म्हणतात. सर मला तर वाटतं माझे वाक्यप्रयोग अगदी बरोबर आहे. त्या राजाच्या सेवेसाठी
ज्या सेवकांची नियुक्ती व्यवस्थापन लावलेली आहे त्या कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष तेही पुणे जिल्ह्याचे जिल्हा आणि सत्र प्रमुख न्यायाधीश साहेब ज्ञानोबांच्या मर्जीने आम्हाला इथे लाभलेत सर. आणि परत सावंत साहेब, आपल्याला इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की वेन एव्हर अ ज्ञानी डिसाईड समथिंग इट इज ऑलवेज अनप्रिडिक्टेबल. सो हे अनप्रिडिक्टेबल होतं, पण ते प्रिडिक्शन किती भविष्यात चांगलं असेल. तर आज या संस्थान समितीने केलेला एक संकल्प पहिल्यांदा संजीवन समाधी या नावाने पुरस्कार रूपाने दिला जातो आहे. आणि या संजीवन संकल्पाचं संजीवनत्व कायम ठेवण्यासाठी 727 वर्षाच्या या कालखंडामध्ये या समितीच्या पदसिद्ध अध्यक्षाच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. ज्ञानोबा किती कृपाळू आहे साहेब. आणि एवढी सगळी पार्श्वभूमी का बरं मांडली, कारण हे नवल आहे बरं का. तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. ज्ञानोबाराय नित्य नूतन आहे आणि म्हणून या नित्य नूतन अशा ज्ञानोबाराय महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या या संजीवन समाधी नावाच्या संजीवन संकल्पित पुरस्कारासाठी या कार्यक्रम सोहळ्यासाठी कार्तिकीच्या सोहळ्यामध्ये सम्मिलित असलेला एक अनन्य संकल्पासाठी अध्यक्ष म्हणून मी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय नांदेडकर साहेब यांनी हा पदभार स्वीकारावा अशी त्यांच्या चरणी विनंती करतो. ज्ञानेशो भगवान विष्णू. धन्यवाद आदरणीय योगीजी. अध्यक्ष निवडीची भूमिका आपण अत्यंत सार्थपणे या ठिकाणी मांडलेली आहे. खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन शब्दाची उकलही आपण अत्यंत सार्थ या ठिकाणी केलेली आहे. आणि अध्यक्ष म्हणून लाभलेले ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष आदरणीय श्री नांदेडकर साहेब यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि मंचावरती जे सन्मानाने उपस्थित आहे त्यांचा मी आपल्याला एकदा थोडासा परिचय करून देतो. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे बसलेले आहेत ते आदरणीय श्री ॲडव्होकेट राजेंद्रजी उमाप साहेब. आत्ता ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त पदाची ज्यांनी धुरा सांभाळलेली आहे असे आदरणीय श्री उमाप साहेब. आणि सत्कारमूर्ती त्यांच्या बाजूला बसलेले आहेत आदरणीय श्री विवेकजी सावंत. त्यांचा परिचय आपण थोड्या वेळाने बघणारच आहोत. अर्थातच श्री अध्यक्ष महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे आदरणीय ॲडव्होकेट विकासजी ढगे पाटील. आणि आत्ता नवनियुक्त विश्वस्त पदाचा ज्यांनी पदभार सांभाळत आहेत असे आदरणीय हरिभक्तीपरायण भावार्थजी देखणे महाराज आणि ज्यांचं सुरेख आपण अध्यक्षीय मनोगत निवडीचं ऐकलं असे योगीजी. मी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या वैदिक आणि एकूणच शुभ परंपरेनुसार मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करावं. आदरणीय श्री विवेकजी सावंत, राजेंद्रजी उमाप साहेब, आदरणीय श्री नांदेडकर साहेब, ॲडव्होकेट विकास ढगे पाटील, योगी निरंजननाथ आणि भावार्थ देखणे महाराज. या पवित्र पावन मंगलसमयी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीनं प्रथमच आयोजित केलेला पुरस्कार संजीवन समाधी पुरस्कार वितरण सोहळा आणि माऊलींच्याच समाधी सान्निध्यामध्ये ही कृती आपण सगळे करतो आहोत. किती सुंदर असं वातावरण इथे आहे. माऊलींच्या समाधी संजीवन समाधी मंदिरामध्ये भाविकांचा नामाचा जयघोष सुरू आहे आणि इथे आपण एका व्यक्तीच्या कर्तृत्वाचं स्मरण करून त्याला माऊलींच्या पुरस्काराने सन्मानित करतो आहोत.
अनेक सद्भावना या ठिकाणी प्रत्येकाच्या मनात आहेत, कारण सर्व भाविक मंडळी आपल्या सश्रद्धा माऊलींच्या संजीवन समाधीसाठी मनात ठेवून त्या समर्पित करण्यासाठी इथे आहेत. आदरणीय व्यासपीठाला मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मी संस्थांचे सन्माननीय विश्वस्त ॲडव्होकेट विकास जगे पाटील मी यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. आज या ठिकाणी आपण श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या आणि माऊलींच्या समाधीसमोर या कारंजा मंडपामध्ये हा संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य साधून पहिला संजीवन समाधी पुरस्कार वितरणासाठी सर्वजण जमलेलो आहोत. हा पुरस्कार वितरित करण्यापाठीमागची पार्श्वभूमी थोडीशी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. गेली 5-7 वर्षे आम्ही या संस्थांमध्ये कार्यरत असताना आपण महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे पुरस्कार पाहतो, वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळे पुरस्कार पाहतो, वेगवेगळ्या देवस्थानचे वेगवेगळे पुरस्कार पाहतो. त्या पुरस्कारांमधनं जो व्यक्ती समाजासाठी झटतोय त्या व्यक्तीला काहीतरी प्रोत्साहन मिळावं हा उद्देश पाठीशी ठेवून आपण त्या ठिकाणी पुरस्काराचं वितरण अनेक ठिकाणी करताना पाहतो. परंतु या ठिकाणी आम्ही संस्थान कमिटीने आपल्याला देखील असा पुरस्कार एक वितरण करणं गरजेचं आहे अशी भावना सर्व विश्वस्तांमध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली. ती भावना निर्माण होण्यासाठी देखील कुठंतरी माऊलींचेच आशीर्वाद त्या प्रत्येक विश्वस्ताच्या पाठीशी होते, त्यामुळं ती भावना त्या ठिकाणी उत्पन्न झाली असं आम्हाला वाटतं. खरं तर हा पुरस्कार वितरित करत असताना संस्थान कमिटीचं कार्य म्हणून आम्ही जे विश्वस्त त्यावेळेस कार्यरत होतो आणि आता नवीन विश्वस्त जे कार्यरत झालेले आहेत, आत्ताच आपण ओळख करून घेतलेली आहे, यांनी स्वतः पुरस्कार वितरण न करता त्यासाठी समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवरती कार्यरत असणारी मंडळी निष्पक्षपातीपणे तो पुरस्कार किंवा त्या पुरस्कारार्थीची निवड त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं. त्यामुळं त्यासाठी एक कमिटी आपण नियुक्त केलेली होती. आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे सर, अभयजी टिळक जे आपल्या संस्थांचे पूर्वाश्रमीचे विश्वस्त म्हणून त्यांनी कार्य केलेले आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणून ते आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. त्याचबरोबर माजी सनदी अधिकारी शेखरजी गायकवाड साहेब, ही त्रिसदस्यीय कमिटी त्या ठिकाणी स्थापन केल्यानंतर राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक गावातून संप्रदायासाठी, समाजासाठी, म्हणजे फक्त संप्रदाय किंवा अध्यात्माचा एक वसा तो व्यक्ती घेऊन चाललेला आहे. हे आपण म्हणजे तो घेऊन चाललेला असावाच, परंतु त्याचबरोबर समाजामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सार्वजनिक क्षेत्रामध्ये अत्यंत पिढ्याच्या पिढ्या घडवण्याचं कार्य त्या व्यक्तीने केलेलं आहे. अशी काही आमच्या समोर किंवा त्या कमिटीसमोर नावं आलेली होती आणि त्या कमिटीने सर्वार्थाने त्या संपूर्ण नावांची वैयक्तिक चाचपणी करून, म्हणजे ती कमिटी स्वतः त्या गावापर्यंत जाऊन किंवा त्या व्यक्तीची संपूर्ण पार्श्वभूमी अनेक लोकांच्या माध्यमातून विचारात घेऊन ती निवड या ठिकाणी मला सांगायला निश्चितच आनंद होतोय. आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने ती जी त्रिसदस्यीय कमिटी होती त्या कमिटीने या ठिकाणी डॉक्टर विवेक सावंत, जे आपण सर्व महाराष्ट्राला शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान, संगणकीकरणामध्ये त्यांचं योगदान आणि माऊलींची जी ज्ञानेश्वरी आहे ती संपूर्ण डिजिटलायझेशन म्हणजे 2000 सालापासून त्यांनी जगभरात पोचवलं आणि त्याचे अनेक साक्षीदार आपण सर्वजण झालो. फक्त माऊलींची ज्ञानेश्वरी पोचवत असताना माऊलींचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये, प्रत्येक समाजातील घटकामध्ये या डिजिटलायझेशनच्या युगामध्ये 7 खंडांपर्यंत पोचविण्याचं कार्य सरांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की ही जी समिती होती आपली, त्या समितीने अत्यंत हिरा मी म्हणेल शोधून काढला पहिल्या पुरस्कारासाठी.
आता प्रास्ताविक करत असताना एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते सर, अध्यक्षांच्या परवानगीने, की हा पुरस्कार आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली आळंदीमध्ये संपन्न करण्याचा आमचा मानस होता. त्या दृष्टीने त्यांच्याबरोबर आमची चर्चाही झालेली होती. परंतु नागपूरमध्ये आता सुरू असलेलं अधिवेशन आणि एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी या दिवशी म्हणजे समाधी सोहळ्याच्या दिवशी म्हणले मला जरा मी असमर्थ आहे, परंतु आपला नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर तुम्ही सांगाल त्या तारखेला आम्ही या ठिकाणी येऊ आणि तो पुरस्कार देऊ. आमची भावना अशी होती की संजीवन समाधी पुरस्कार आहे आणि संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य आहे, त्यामुळं त्या दिवशीच तो पुरस्कार देणं संयुक्तिक राहील. परंतु आत्ता म्हणजे आपण जर संपूर्ण बघितलं तर हा कार्यक्रम तसा आपण पहिलाच पुरस्कार देतोय आणि खरं तर सावंत सरांकडे आम्ही गेलेलो होतो. आपण हा प्रायोगिक तत्वावर म्हणू, कारण कार्यक्रमाचं स्वरूप आम्ही जे चिंतलं होतं त्या पद्धतीत ते स्वरूप आम्हाला ह्या संपूर्ण कालखंडात करणं शक्य झालं नाही. त्याच्यामुळं आता पुढच्या वेळेस जर पुरस्कार द्यायचा म्हणलं दुसरा कोणता, तर आम्ही त्यांना सांगू की ही सगळी गर्दी किंवा हा जो रेटा आमच्या पाठीमागं आहे तो नसताना म्हणजे 8-15 दिवसानंतर किंवा 8-15 दिवस आधी आपल्याला तो पुरस्कार देता येईल, जेणेकरून त्या पुरस्काराचं नियोजन आपल्याला अत्यंत उत्स्फूर्तप्रमाणे आणि मोठ्या स्वरूपात करता येईल. जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी आमच्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे अध्यक्ष मगाशी योगीजींनी सांगितलं आपल्याला की ते माऊलींच्या इच्छेने खरं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कारण त्या कार्यक्रमाची सरांनाही काही कल्पना आम्ही अशी हे केलेली नव्हती, परंतु समाधी सोहळ्यासाठी आले आणि आम्ही विनंती केली तर त्यांनी आपल्याला म्हटले निश्चित मला आनंद होईल. त्यामुळं त्या ठिकाणी ते देखील उपस्थित झालेले आहेत. बाकी आमचे नवनिर्वाचित विश्वस्त आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. असो जास्त वेळ न घेता मी सावंत सरांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि संस्थान कमिटीच्या वतीने अशी आशा व्यक्त करतो की त्यांनी जवळपास लाखोच्या किंवा करोडोच्या घरात हे संगणकीकरण नेलेलं आहे. त्याच माध्यमातून माऊलींचे विचार अब्जावधीच्या घरात त्यांनी पोचवावेत अशी जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या संमतीने मी सरांना देतो आणि माऊलींच्या समक्ष दिलेली जबाबदारी ती पेलण्याची ताकद निश्चितच माऊली त्यांना देतील याबद्दल मला काही शंका नाही. जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि पुढील सूत्रसंचालन उमेश महाराजांकडे देतो. धन्यवाद आदरणीय ढगे साहेब. आपल्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त केल्यात. मी आपणा सर्वांना साक्षी ठेवून आणि पुरस्कारार्थी आणि अध्यक्ष महाराज यांना साक्षी ठेवून एक गोष्ट नमूद करू इच्छितो. आदरणीय आमचे ढगे साहेब यांनी जी भावना या ठिकाणी व्यक्त केली की कार्यक्रमाचं स्वरूप छोटं किंवा आम्हाला ते तितक्या स्वरूपात करता आलं नाही, पण की ही जी भूमी आहे किंवा हा जो मंडप आहे याला भक्तीमध्ये आणि आमच्या ज्ञानपरंपरेमध्ये आदरणीय सावंत साहेब अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कारण आमच्या भक्ती परंपरेतल्या अनेक महापुरुषांना इथेच तत्त्वज्ञान मिळालं, इथेच माऊलींचं दर्शन त्यांना मिळालं आणि माऊलींच्या स्वरूपाची जाणीवसुद्धा त्यांना ह्याच मंडपात झाली. म्हणून मला असं वाटतं की यासारखी दुसरी जागा अन्य कुठली नसावी आदरणीय ढगे साहेब. ही खरं म्हणजे ही आपल्यातली विनयता आणि आदरणीय सरांचं जगभर विश्वभूर असणारं काम याच्यामुळे आपण हे सुसूत्रीकरण करू शकलो नाही. ही जी भावना आहे ही आपल्यातली विनयता आहे मी असं समजतो. पण मला किंवा आपल्या सगळ्यांना जे वाटतं ही अत्यंत पवित्र अशी वास्तू आहे. कारण अनेक महापुरुषांना लरा पांगरकरांचं मला इथं स्मरण होतं. पांगरकरांना माऊलींनी इथेच दर्शन दिलं. पांगरकरांना माऊलींच्या अस्तित्वाची स्पंदनं इथेच जाणवली आणि मला असं वाटतं की ह्या कारंजा मंडपामध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे आणि याच्यासारखी दुसरी जागा असूच शकत नाही. मोठा पॅन्डल असू शकतो, वेल ऑर्गनायझेशन असू शकतं, पण माऊलींच्या समोर हा कार्यक्रम होतो आहे आणि मला असं वाटतं की माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ही आम्हा सर्व भाविकांची आणि आयोजकांची भावना आहे की माऊली तर हे आपले आई आहेत की नाही, प्रत्येकाला ते आईसारखं प्रेम करतात, माऊलीसारखं प्रेम करतात. आणि आदरणीय सावंत साहेब की आपलं कर्तृत्व, आदरणीय अध्यक्ष साहेब सावंत साहेबांचं असणारं कर्तृत्व हे जगभर इतकं मोठं आहे की माऊली ज्ञानेश्वर महाराजांना त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांना असं वाटलं की त्याला जरा मांडीवर घेऊन बसावं, त्याला कुरवाळावं आणि त्याला इथेच पुरस्कृत करावं.
म्हणून माऊलींनी केलेली ही योजना आहे, याच्या पाठीमागचा असा संदेश आहे. आणि म्हणून की मी पुन्हा एकदा विवेक सावंत साहेबांच्या कार्याला खूप खूप सलाम करतो. आणि जेव्हा आम्ही साहेबांना भेटायला गेलो होतो त्या साहेबांनी एक गोष्ट आम्हाला सांगितली की ज्ञानेश्वरीचं डिजिटलायझेशन MKCLच्या माध्यमातून, आणि आपण त्यांना संगणक पुरुष असं म्हणतो, संगणक पुरुष असे विजय भटकर साहेब यांच्यासोबतही साहेबांनी खूप मोठं काम केलं आहे. आणि मग ही ज्ञानेश्वरी आता आपल्याला जगभर पोचवायची, मग त्यासाठी काय करावं लागणार, तर ती संवाद रूपानं, माऊली असं म्हणतात की कुठलाही संवाद जर का झाला तर तिथे 23 संवाद फळ निधान आहे, की जर आपण बोललोच नाही तर त्याच्यातलं निदानच आपल्याला सापडू शकणार नाही. हे ज्ञानेश्वरीच्या संवादाचं सूत्र आहे. म्हणून सावंत सरांना असं वाटलं की माहिती आणि तंत्रज्ञानात आपण काम करतोय, एवढा मोठा कम्प्युटर, सुपर कम्प्युटर बनवण्यात सुद्धा आदरणीय सावंत साहेबांचा मोठा हात आहे. तर आपलं हे संजीवन ज्ञान आहे, हे 12व्या शतकात माऊली ज्ञानोबारायांनी प्रथम समाजाला दिलं, हे आता विश्वभर नेण्याची गरज आहे. म्हणून त्यांनी पेपरला ॲड दिली आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की वारकरी मंडळींना, कीर्तनकारांना की ही ज्ञानेश्वरी स्वरबद्ध करायची आहे. तर त्यातून काही कीर्तनकार, मला वाटतं की आदरणीय परमपूज्य किसन महाराज साखरे यांनी त्यांच्याशी प्रथम संपर्क साधला आणि जय जयवंती रागामध्ये ही संपूर्ण ज्ञानेश्वरी तयार झाली. हे पहिलं व्हर्जन डिजिटल की ते इंटरनेटवरती गेलं, स्वरबद्ध झालं आणि वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये ते वाजलं गेलं. तिथं लोकांनी त्याचा पाठपुरावा केला आणि परदेशी लोकांनासुद्धा त्या स्वरांनी, त्या शब्दांनी ललायभूत केलं. असं हे अत्यंत जाज्वल्य आणि संजीवन असणारं तत्त्वज्ञान माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगभर पोहोचवणारी व्यक्ती म्हणजे आदरणीय विवेक सावंत साहेब. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून आम्ही कीर्तनकार मंडळी एका गावात जातो, त्यांच्याशी संवाद करतो. पण आता आपण माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात आहे. अहो, मोबाईल जर का वापरला नाही, अन्न वस्त्र निवारा, एक वेळेस नाश्ता उशिरा झाला तरी चालतो, पण मॅसेज आलेला पाहिजे. म्हणजे आता आपण माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात इतके वावरतो. योगीजी आदरणीय व्यासपीठ मध्यंतरी एक फ्लायर आलं, एक पोस्टर आलं आणि ते पण स्केच केलेलं होतं. त्यात ऐका अगदी जाणीवपूर्वक, आपण किती त्याच्या आहारी गेलेलो आहे की आपण रोजच्या व्यवहारात तंत्रज्ञानाला किती महत्त्व दिलं आहे. नवरा आणि बायको जेवण करतायत आणि टेबलावर, आणि दोघंही गर्क आहेत मोबाईल चालवण्यात. याची पोळी संपली आणि हा तिचा नवरा आहे, तो तिला मॅसेज करतो, अगं पोळी संपली, पोळी वाढ. ऐकताय ना आपण, अगं पोळी संपली, पोळी वाढ. दुसरा मॅसेज, अगं 3 मिनटं झाले, पोळी संपली. तिने उत्तर दिलं, कळत नाही का मी चॅटिंग करते. म्हणजे याच्या आहारी आपण गेलेलो. या तंत्रज्ञानाच्या विकासाचा नेमकी परिपोष अध्यात्मतेशी जोडणारा सेतू म्हणजे विवेक सावंत साहेब. पुन्हा एकदा त्यांना आपण एकदा टाळ्या वाजूयात. इथं आपण सगळे आहोत. MKCL ही संस्था आपल्याला माहिती आहे. आता MKCL महाराष्ट्र तंत्रज्ञानाची मोठी शाखा आहे. पण आम्ही सर्व ह्या MKCLला कसं जाणतो, सर आम्ही MSIT केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आत्ता महाराष्ट्रामध्ये एकसुद्धा विद्यार्थी असा नसेल की ज्यांनी MSCIT केलं नसेल. त्या MSCITचे डिझायनरसुद्धा आदरणीय श्री सावंत साहेब आहेत. आणि म्हणजे शहरापासून तर ग्रामीण भागात आमचं संगणक किती लिलया पोचण्यासाठी त्यांनी परिश्रम केले असतील. म्हणूनच मला असं वाटतं माऊलींनी ह्या आपल्या लेकराचा गौरव करण्यासाठी त्यांना मांडीवर घेतलं आहे आणि ही माऊलींची कूस आहे. या समितीमध्ये जे सर्व सभासद होते, आदरणीय ढगे साहेबांनी त्यांचं नामोल्लेख केला आहे. पुन्हा एकदा त्या पुरस्कार निवड करणाऱ्या सर्व सदस्यांचं मी संस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि सरांना जो सन्मान या ठिकाणी आपण माऊलींच्या साक्षीने देतो आहे, त्या सन्मानाचं, त्या पुरस्काराचं मानपत्र आदरणीय श्री भावार्थ महाराज देखणे यांनी करावं. मानपत्राचं वाचन अशी मी त्यांना विनंती करतो. ज्ञानेश्वर महाराज की जय. आदरणीय व्यासपीठ, सावंत सर, नांदेडकर सर आणि सगळे मान्यवर
विनम्र अभिवादन करून मी इथे मानपत्राचं वाचन करणार आहे. योगीजींनी आत्ताच सांगितलं 13 आकड्याला फार महत्त्व आहे आपल्या इथे. मला एवढंच कळतं आयुष्याचे 3-13 होऊ नये याच्यासाठी ही जागा आहे आणि अशा जागेत हा पुरस्कार आपल्याला मिळतोय. त्यामुळे माऊलींचा हा प्रसाद आहे. अतिशय सुंदर मानपत्र या ठिकाणी लिहिलं गेलं आहे. त्या मानपत्राचं वाचन करणार आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र आळंदी मानपत्र प्रति आदरणीय श्री विवेक सावंत. सप्रेम सादर प्रणाम आणि जय हरी. संगणकीय साक्षरतेच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य होतकरू तरुण पिढ्यांचे सक्षमीकरण घडवून आणत असतानाच दुसरीकडे अत्याधुनिक तंत्रशास्त्राच्या अप्रतिहत विस्तारापायी समाजव्यवस्थेत दृढ होऊन पाहणारी अंकीय दरी दूर करण्यासाठी गेली सुमारे 3 तपे आपण करत असलेल्या अथक व निर्लस ज्ञानसेवेबद्दल श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने ह्या पहिल्या समाधी संजीवन पुरस्कार आपल्याला प्रदान करत असताना आनंदाने आमची मने भरून आलेली आहेत. महानगरांपासून ते अक्षरशः आदिवासी पाड्यांपर्यंत नेऊन पोचविताना येईल अशी संगणकीय ज्ञानदायी अनोखी प्रशिक्षण प्रणाली कल्पकतेने साकारून सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीतील तरुण तरुणींना परवडेल अशी माफक शुल्क आकारणी करत लोकसहभागाद्वारे आपण अगणित होतकरूंची रोजगार क्षमता बुलंद बनवण्याचे जे महत्कार्य करत आहात ते केवळ अजोड असेच आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण केंद्रांचे जे विशाल जाळे आपल्या समर्थ मार्गदर्शनाखाली विस्तारले गेले त्याचा लाभ आजवर कोट्यावधी युवक युवतींच्या पदरात जमा झालेला आहे. 21व्या शतकातील यशस्वी जीवन रहाटीची जणू गुरुकिल्लीच गणल्या जाणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाचे गुणवत्तापूर्वक प्रशिक्षण सामाजिक उत्तरदायित्वाच्या विशुद्ध भावनेने एवढ्या व्यापक प्रमाणावर प्रदान करण्याचे वैश्विक स्तरावर हे एकमेव व अजोड असेच उदाहरण ठरावे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची धुरा पेलण्यापूर्वी केंद्र शासनाच्या सीडॅक ह्या संस्थेचे संगणक क्षेत्रातील संशोधन व विकासाच्या कार्यात आपण पुरेपूर एक तप बहुमल असे योगदान दिलेत. आपल्या क्रियाशीलतेद्वारे निर्माण झालेले शिक्षण प्रशिक्षण व्यवसायांनी केवळ आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानाधारित सेवा उद्योगांना कुशल उच्च शिक्षित व तज्ज्ञ असे मनुष्यबळाचा जणू निधीच उपलब्ध करून दिला. हॅलो, कोणत्याही एका विचारसरणीची बांधिलकी स्वीकारण्यापेक्षाही विवेकाधिष्ठित वैचारिकतेचे सार्वत्रिक भरणपोषण करण्यावर आपली निष्ठा अचल असल्यामुळेच संगणक साक्षरतेच्या जोडीने ज्ञानरचनावादी शालेय शिक्षण, समुचित तंत्रज्ञान विकास, अनुभवाधारित शिक्षण पद्धतीची कास धरणारी उच्च शिक्षण प्रणाली, स्वावलंबी संजीवक कृषी यांच्यासारख्या क्षेत्रांमध्ये नवनवीन प्रयोग साकारण्यात आपण आपली आघाडी सक्रिय आहे. ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातील आपल्या समाजाभिमुख अशा कार्यशीलतेचा उदंड लाभ देशविदेशातील विविध संस्था संघटनांना आजवर लाभत आलेला आहे. विविध व्यासपीठांनी आपल्याला प्रदान केलेले पुरस्कार आपल्या ठायी वसणाऱ्या निरपेक्ष व सेवाव्रती गुरुत्वाची जणू ग्वाहीच देतात. ज्ञानाच्या लोकशाहीकरणाद्वारे समाजाच्या तळागाळातील सर्वसामान्यांचे चिरंतन सक्षमीकरण घडवून आणले. हा भागवत धर्मीय वारकरी संप्रदायाच्या कार्याचा अंमलान गाभा होय. आपले जीवन कार्य व त्यामागील आपली भूमिका संत परंपरेच्या मूल्य संस्कृतीशी सुसंवादी अशीच राहिली आहे. भागवत धर्मरूपी मंदिराची तत्वज्ञानात्मक पायाभरणी करणाऱ्या ज्ञानदेवांच्या कृपाप्रसादारूपी असा हा पुरस्कार ज्ञानदेवांच्या समाधी दिनी आपल्याला आज प्रदान करत असताना त्यामुळेच औचित्याचे प्रगाढ समाधान आम्हाला लाभले आहे. जय हरी. आपले लक्ष्मीकांत देशमुख विश्वस्त, ॲडव्होकेट विकास ढगे पाटील विश्वस्त,
योगेश देसाई प्रमुख विश्वस्त, ॲडव्होकेट राजेंद्र उमाप विश्वस्त, योगी निरंजननाथ विश्वस्त, डॉक्टर भावार्थ देखणे विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, श्री क्षेत्र आळंदी. रामकृष्ण हरी. मी आदरणीय देखणे महाराजांना धन्यवाद करतो आणि या मानपत्राचं जे लेखन केलं ते आदरणीय डॉक्टर अभयजी टिळक सर यांनाही मनपूर्वक आभार. यानंतर आपण मान्यवरांना विनंती करतोय की हा पुरस्कार आपण जो देतो आहोत तर तो माऊलींच्या समाधीजवळ इथं आपण सर्व बसलेले आहात. सर्वांना विनंती आहे की आपण 2-5 मिनटं इथे असेच बसणार आहोत आणि जोपर्यंत तिथे सन्मान सोहळा होतो आहे तोपर्यंत आपण इथे एक भजन करणार आहोत माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं. त्या माऊलींच्या भजनाच्या गजरामध्ये आदरणीय सावंत सरांना आपण हा पुरस्कार देतो आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण समाधीपाशी जावं. नाही इथे जी मान्यवर आहेत थांबा. इथे जी मान्यवर जी आहेत मान्यवरच वरती जातील. कृपया कोणीही तिथे गर्दी करू नये अशी आपणा सर्वांना विनंती आहे. समाधीपाशी फक्त मान्यवर, पुरस्कारार्थी आणि पुरस्कार वितरण करणारे मान्यवर तिथे असतील. तोपर्यंत आपण एकदा माऊलींचं स्मरण करूया आणि माऊलींना साथ देऊयात की माऊली ह्या पवित्र दिनी आपण आम्हाला आपल्या चरणसान्निध्याजवळ बसवून ठेवलं. एकदा प्रेमाने माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं भजन करूया. सगळे तयार आहेत ना? की माऊलींचं स्मरण करून आपण हृदयात ठेवून जी संजीवन स्पंदनं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी 727 वर्षापूर्वी या समाजाला, या जगाला दिली, एकूणच विश्वाला दिली, त्या स्पंदनांचं स्मरण करूयात एकदा प्रेमाने. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. माझ्या पाठीमागे म्हणा, महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली. थोडासा जर आवाज कमी पडतोय. महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली. समोरच्या प्रभावळी समोर जे मान्यवर उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण जरा बाजूला सरका, म्हणजे हा सोहळा इथे बसलेल्या सगळ्यांना बघता येईल. नाना, हो नाना, त्यांना जरा बाजूला घ्या. तुकाराम गुरुजी, ही बाजूला मान्यवर मंडळी जी आहेत त्यांना जरा बाजूला सरकवा, दरवाजा उघडा आणि त्यांना दिसू द्या. इथे हे पोलीस पण उभे आहेत तिथे. गुरुजी, हां बरोबर, दरवाजा उघडा की. महाराज की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकारा.
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती आहे, तुम्ही आहे असेच उभे राहा. गुरुजी त्यांना मध्ये जाऊ देऊ नका. हे पोलिसांना बाजूला सरकवा. फोटोग्राफर इथं आहेत संस्थांचे. हे फोटोग्राफर मधले बसा, खाली बसा, खाली बसा. पुन्हा एकदा महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सबसंतन की जय. पुन्हा एकदा आपण सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित झालात आणि या सोहळ्यामध्ये संपन्न होत माऊलींचं भजन केलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण पुन्हा व्यासपीठावरती विराजमान व्हावं. श्री संत ज्ञानेश्वर महाराज कुणीही आतमध्ये जाण्याचा आग्रह करणार नाही, कुणी आतमध्ये जाण्याचा आग्रह करणार नाही. कृपया मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी जवळ हा पुरस्कार इथे दिला गेला आणि अर्थातच माऊलींच्या ह्या ज्ञान तेजाच्या साक्षीनं आदरणीय विवेकजी सावंत सर यांनी आपल्या ज्ञानपुंजातून जी माऊलींच्या साक्षीने मिळालेली तंत्रज्ञानाची ज्योत ती इतरांच्या अंतःकरणात जागवून अनेकांना तंत्रज्ञानाचा प्रकाश देऊन त्यांचं जीवन प्रकाशमान केलं, असे आदरणीय विवेकजी सावंत सर. पुन्हा एकदा आपण सरांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. माऊलींच्या संजीवन समाधीचा पुरस्कार त्यांना इथे संपन्न होतो आहे. आणि अर्थातच आदरणीय विवेकजी सावंत सर यांना मी विनंती करतो की ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं आपल्यासाठी दिला गेलेला प्रथम पुरस्कार याबद्दल आपल्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त कराव्यात. आदरणीय श्री विवेकजी सावंत सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नांदेडकर सर, त्याचप्रमाणे हॅलो हॅलो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नांदेडकर सर, त्याचप्रमाणे संस्थांचे विश्वस्त ॲडव्होकेट ढगे सर, योग्य निरंजननाथ, त्याचप्रमाणे डॉक्टर भावार्थ देखणे, आमचे मित्र ॲडव्होकेट उमेश बागडे आणि इथे उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो, मला स्वतःला खूप आनंद झाला की हा पुरस्कार हा पहिलाच आहे आणि तो पहिला पुरस्कार हा माऊलींच्या आशीर्वादाने मला मिळाला. 1996 साली माऊलींच्या संजीवन समाधीची
सप्तशताब्दी होती, त्यावेळेला आम्ही भारताचा पहिला स्वदेशी सुपर कम्प्युटर बांधत होतो. माझे गुरु आदरणीय डॉक्टर विजय भटकर सर यांच्या मनामध्ये असं आलं की हा जरी सुपर कम्प्युटर आपण बांधला तरी ह्याच्यातून लोक फार तर प्रापंचिक समृद्धी घेतील, पण आध्यात्मिक समृद्धी मिळेल का? आणि म्हणून आम्ही विचार करू लागलो. त्यांच्या एक दिवशी डोक्यात कल्पना आली की आपण ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतातले अनेक लोक परदेशात गेले आहेत, भारतात विखुरलेले आहेत, त्यांना सगळ्यांना आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा संकल्प करूया. आणि मग आम्ही कामाला लागलो आणि पुढे जे काही झालं ते तुम्हाला योगेशनी सांगितलं. आणि त्यावेळेला गुरुवर्य किसन महाराज साखरे यांच्याकडे मी रोज येत असे. मजा अशी झाली की ज्ञानेश्वरी ज्यावेळेला संगणकावर आणायची ठरली तर मला असं वाटलं होतं की हा एक तांत्रिक प्रकल्प आहे. त्यामुळे मी आमच्या डॉक्टर भटकरांना सांगितलं, सर सगळं तंत्रज्ञान तयार आहे, आपण सुरू करूया. आदरणीय साखरे महाराज आले आणि त्यांनी पहिला प्रश्न विचारला, हे सगळं ठीक आहे, तुम्ही सगळे तांत्रिक रचना सगळी नीट केली आहे, पण विवेक सावंत तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली आहे का? आता त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा वाचायची मग जगाला सांगायची गोष्ट आहे. तुम्हीच वाचली नसेल तर कसली जगाला सांगता? म्हणलं मी तर काही एवढी पूर्ण वाचली नाही, कारण मी नाशिकमधून आलो. आमच्या नाशिकमध्ये जास्त भागवत धर्माचं म्हणजे भागवत सप्ताह चालतात, त्याच्यामुळे लहानपणी तेच जास्त कानावर आले. आणि निवृत्तीनाथांच्या समाधीवर दरवर्षी जायचो त्र्यंबकेश्वरला, तिथे दर्शन घ्यायचो, पण ज्ञानेश्वरीचं निरूपण काही झालं नाही. मग म्हणाले आपण पहिल्यांदा काय करायचं, ती संगणकावर ज्ञानेश्वरी राहू द्या बाजूला, आधी भटकर सर तुम्हाला आणि विवेक सावंत तुम्हाला, मी आधी ज्ञानेश्वरी सांगतो, तुम्ही आधी शिका, मग बाकी जगाला सांगण्याच्या बाता करा. म्हणून आम्ही पहिल्यांदा शिकायला सुरुवात केली आणि मग तो प्रकल्प पूर्ण झाला, जगभर ज्ञानेश्वरी गेली. आणि आता तर इंटरनेटवर आले, त्या काळात इंटरनेट नव्हतं. पण याचं महत्त्व असं आहे की माझं सगळं जीवन बदलून गेलं. माझं जीवन म्हणजे तो मोठा एक काय म्हणतात टर्निंग पॉईंट सारखा झाला. मला अध्यात्माची गोडी लागली आणि मग जो प्रवास झाला तो विलक्षण आहे. त्याच्यानंतर मला सगळा जो प्रवास आहे तो 2 भ्रांतीमधून मुक्तीचा प्रवास आहे. एक म्हणजे भेदभ्रांती आणि दुसरी अभेद भ्रांती. भेदभ्रांतीमध्ये तू आणि मी भिन्न आहे, ही भ्रांती आहे. आत्म्याचं एकरूपत्व आपण प्रत्येक चराचरामध्ये पाहिलं पाहिजे असं डोक्यात आलं. हा प्रवास आहे आमचा, प्रत्येकाला जमतो असं नाही, पण पहिली पावलं पडली याचं कारण ज्ञानेश्वरी. त्याच्यामुळे सगळे लोक आपलेच आहेत. त्यांचे धर्म, जाती, त्यांचे विचार, त्यांचे प्रणाली, त्यांचे पक्ष, त्यांचे वंश, कारण पुढे जगात काम करायची वेळ आली, त्यांचे वंश कितीही भिन्न असले तरी त्याच्यात एकच आत्मरूप आहे, आत्म्याचं एकरूपत्व आहे. ही भावना ही प्रथम मला इथे कळली, याच मंदिरात कळली. आज जो इथे सत्कार झाला, आमचे ॲडव्होकेट ढगे साहेबांना थोडंसं जरा अवघडल्यासारखं वाटलं. त्यांना वाटलं की खूप मोठा समारंभ करायला पाहिजे होता. पण ढगे साहेब, मी सांगतो तुमची जी भावना आहे ना ती इतकी विशाल आहे आणि ती इतकी आर्त आहे की त्या आर्ततेपोटी ह्या सत्कारासारखा माझा एकही सत्कार झाला नाही. मला आत्तापर्यंत 30 पुरस्कार मिळाले, मोठमोठे समारंभ, मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये समारंभ झालेत, पण इतका वृद्ध समारंभ कधी झाला नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी गुरुवर्य साखरे महाराजांना असं म्हटलो की महाराज, आमचे देशातून विद्यार्थी येतात, गरीब विद्यार्थी येतात, आमच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान शिकायला तर येतात,
तर त्यांना राहायची जागा खूप महाग पडते पुण्यामध्ये. तर आपल्या धर्मशाळेमध्ये ते राहिले आणि पुढे मग ते जातात अमेरिकेला. आमच्याकडचं शिक्षण घेतलं की म्हणजे पूर्वी मी जे शिक्षण द्यायचो त्याला लोक म्हणायचे की अमेरिकेचा व्हिसाच आहे, यांच्याकडे गेलं की आपली मुलं अमेरिकेलाच जातात. हजारो मुलांना पाठवलं. पण आधी पैसे नसायचे, गरीब घरातून मुलं, त्यांना इथे धर्मशाळेत राहता येईल का? महाराज म्हणाले आमचे कार्तिकीचे तेवढे दिवस सोडा, बाकी इतर वेळी राहता येईल. मग इथे मुलं राहायला लागली तर महाराज म्हणाले अहो त्यांना कुठे रोज पुण्याला पाठवता, तुम्ही इथे येऊन शिकवत जा. म्हणून इथे शेजारी दत्त मंदिरामध्ये सगळं आतून रूपांतरित करून आधुनिक म्हणजे संगणकाचं सर्वात प्रगत शिक्षण हे माऊलींच्या आशीर्वादाने इथे द्यायला सुरुवात केली. त्या संस्थेचे प्रमुख श्री समीर पांडे हे तुमच्या समोर आज उभे आहेत. हं? ते तुमच्या समोर उभे आहेत. त्यांनी 7 वर्ष या संस्थेचं नेतृत्व केलं आणि ते रोज त्यांना दर्शनाचा योग होता. मी त्यांना म्हणायचो की अहो मी तुम्हाला नेमलं खरं तिथे, पण माऊलींचं दर्शन तुम्हाला जास्त वेळा मिळतं, मला कमी वेळा मिळतं. पण असो, पण त्या कृपेने. आणि मग आम्ही काय केलं, दर आठवड्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही ज्ञानेश्वरीचा 1 दिवसाचं दर गुरुवारी ज्ञानेश्वरी शिकवायचं. एका बाजूने आधुनिक तंत्रज्ञान, दुसऱ्या बाजूने ज्ञानेश्वरी. मग अभेद भ्रांती नावाची दुसरी भ्रांती समोर आली. अभेद भ्रांती म्हणजे माझा देह आणि माझा आत्मा याच्यामध्ये अभेद कल्पण्याची भ्रांती. माझा देह आणि माझा आत्मा एकच आहे असं समजलं की देहाला आनंद झाला की आत्म्याला आनंद होईल, अशा भ्रमात आम्ही होतो. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली की आत्मिक आनंदासाठी काम करायचं, साधी राहणी ठेवायची, साधाच आहार घ्यायचा, चंगळवाद करायचा नाही आणि आपण आत्मिक आनंदासाठीच काम करायचं. समाजाचं भलं होईल अशाच प्रकारचं काम करायचं आणि स्वतःला झोकून द्यायचं, जेवढं शक्य आहे तेवढं स्वतःला झोकून द्यायचं. ही प्रेरणा मला माऊलींमुळे मिळाली. ही प्रेरणा आमच्या विज्ञानाच्या अत्याधुनिक पुस्तकांमध्ये मिळत नाही, हे मी आपल्याला सांगतो. आणि त्यामुळे ज्यावेळेला चव्हाण सरांनी आजची ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये प्रत्येक ओवीचं खाली आजच्या मराठीमध्ये त्याचं रूप आहे, ते सुद्धा ओवीबद्धच आहे. आणि अर्थाची पूर्ण काळजी घेऊनच, म्हणजे माऊलींना जो अर्थ अभिप्रेत होता तोच अर्थ त्या आजच्या मराठीमध्ये दिलेला आहे. त्याची महाराष्ट्रामध्ये आम्ही 5,000 केंद्र चालवतो संगणक शिक्षणाची. मी चव्हाण सरांकडून डॉक्टर भटकरांच्या आशीर्वादाने 5,000 प्रती विकत घेऊ शकलो आणि प्रत्येक केंद्रावर त्या 5,000 प्रती ठेवल्या आणि प्रत्येक केंद्रामध्ये त्याचं सामूहिक वाचन करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे त्या केंद्रचालकांना त्यांच्या घरी गेलो की ते नेहमी आठवण करायचे, सर तुमच्यामुळे आमच्या घरी ज्ञानेश्वरीचा पाठ सुरू झाला, नाही तर झाला नसता. पुढची अजून एक प्रेरणा मी माऊलीकडून घेतली, ती म्हणजे मराठी. संस्कृत ही इतकी त्यावेळेला लोकांच्या डोक्यावर ठसलेली होती की संस्कृत ही देवांची भाषा, मराठी नाही. माऊलींनी पहिल्यांदा संस्कृतची टक्कर दिली. टक्कर देताना 2 गोष्टी केल्या माऊलींनी. एक म्हणजे संस्कृतमध्ये फार शृंगार होता सगळा, तर शृंगार रसापासून त्यांनी साहित्याला शांत रसामध्ये आणलं, भक्तिरसामध्ये आणलं. फार मोठी गोष्ट केली, फार मोठा लढा दिला आणि मराठीचं अस्तित्व त्यांनी प्रस्थापित केलं. आणि दुसरी गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे की मराठी भाषेतून त्यांनी स्वर्गापेक्षा, मुक्तीपेक्षा भक्तिश्रेष्ठ हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवलं. आणि गोरगरिबांच्या भाषेमध्ये, स्त्रीशूद्राधिकांच्या भाषेमध्ये त्यांनी संपूर्ण अध्यात्म आपल्यासमोर आणून ठेवलं. आणि भगवद्गीतेमध्ये नसलेली एक गोष्ट माऊलीने सांगितली,
ती म्हणजे अहिंसेचा त्यांनी प्रेममय अर्थ दिला. ही भगवद्गीतेमध्ये नसलेली गोष्ट ज्ञानेश्वरीमध्ये आहे. फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे माझं मन संस्कारित झालं, माझ्या कुटुंबाचं मन संस्कारित झालं आणि आज त्याची पुढची परिणती झाली की सर्व विश्वस्त जे आहेत आणि साक्षात न्यायमूर्तींच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला. आणि त्याचवेळी मला गुरुतुल्य असलेले डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी होती, अभय टिळक सर, शेखर आमचे चांगले परिचित आहेत, गायकवाड सर, या सगळ्यांच्या संमतीने माझी निवड झाली. याचा मी विनम्र भावाने स्वीकार करतो. आणि मला आता हॅलो हां मला आता या पुरस्काराप्रती काही एक धनादेश दिला सरांनी. किती रुपयाचा धनादेश आहे? हां 2,51,000चा धनादेश आहे. तो धनादेश मी आमची जी संस्था आहे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचं MKCL नॉलेज फाउंडेशन म्हणून आहे, त्या फाउंडेशनमध्ये सेवाभावी काम केलं जातं. गोरगरीब मुलांना शिकवण्याची व्यवस्था ती केली जाते. त्याचे प्रमुख उदय पंचपोर सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी हा धनादेश हा नांदेडकर सरांनी त्यांना सुपूर्द करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा मी सर्व विश्वस्तांनी आज एवढे कष्ट घेऊन एवढ्या गडबडीमध्ये हा समारंभ घडवून आणला आणि माझ्याप्रती प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल त्या सर्वांच्या प्रती पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. हॅलो. आदरणीय श्री विवेक सरांनी आपल्या भावना ह्या सन्मानाच्या प्रति व्यक्त केल्यात. मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या साहित्याबद्दल आणि एकूणच आपल्या तत्त्वज्ञानाबद्दल असं म्हटले भाव अक्षरांची गाठी. आणि ही भाव अक्षरांची गाठी काय त्याचं विशेष आहे तर माऊलींच्याच भाषेत जर का सांगायचं झालं तर आपण केलेलं काम देशीयेचे नागरपणे आपण ही देशी विद्या अगदी ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत पोहोचवली आणि त्याला अधिष्ठान ज्ञानेश्वरी हे होतं. आपल्या कार्याला पुन्हा एकदा आम्ही संस्थान सलाम करतो आणि आपण जे काही इच्छित अपेक्षित भविष्य लोककार्यासाठी ठेवलं आहे त्यासाठी माऊलींना आम्ही सर्व विनंती करतो की आपल्याला उदंड आयुर आणि आरोग्य प्रदान करावं. आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री नांदेडकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपलं अध्यक्षीय भाषण समारोपीय भाषण व्यक्त करावं. आदरणीय श्री नांदेडकर साहेब. आजचे सत्कार मूर्ती आदरणीय सावंत सर, संस्थांचे सर्व सन्माननीय विश्वस्त, उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वप्रथम रामकृष्ण हरी. असं म्हणतात की ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. अशा माऊली ज्ञानेश्वरांच्या समोर दिवे लावण्याची, जो स्वतः ज्ञानाचा दिवा इथं तेवत आहे त्यांच्यासमोर आम्हाला दिवे लावण्याची संधी मिळाली. माऊली आम्हाला क्षमा करा, आमची पात्रता नाही, परंतु आपलंच तत्वज्ञान आहे. ज्योत से ज्योत मिलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. आम्ही ते कार्य आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी करू शकलो. विश्वस्तांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि हा फार मोठा बहुमान दिला. खरं म्हटलं, ज्ञानेश्वर महाराज म्हटलं, माऊली म्हटलं, ज्ञानी यांचा राजा. मग सर ते आधुनिक तंत्रज्ञान असो, देववाणी संस्कृतमधलं तत्त्वज्ञान असो, प्राकृत मराठीमधलं तत्त्वज्ञान असो,
कुठल्याही जगातलं कुठलंही ज्ञान असो ते ज्ञानियांच्या राजाकडे आहे. त्याच्यामुळं संगणकीय भाषा ही आपण आता शोधली, परंतु माऊलींच्या प्रत्येक शब्दामध्येच संगणक दडलेलं आहे. सगळ्या जगाला ज्ञानी करण्याचं कार्य ज्या माऊलींनी केलं त्यांच्यासमोर आपलं संगणकीय तत्त्वज्ञान, आधुनिक तत्त्वज्ञान किंवा आधुनिक तंत्रज्ञान ह्या फार लहान गोष्टी आहेत. पण या माध्यमातून माऊलींचं पसायदान आहे. माऊलींचं पसायदान विश्वासाठी आहे, माझ्या एकट्यासाठी किंवा तुमच्या एकट्यासाठी नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विश्वामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी ज्ञानेश्वरीचा प्रसार होणं, ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान प्रत्येक घरामध्ये अगदी इंग्रजी भाषेतून पोचणं हे गरजेचं होतं. ते कार्य आपल्या शुभहस्ते होत आहे. माऊलींची कृपा आहे आपल्यावर. आपलं हे कार्य असंच चालत राहावं. आणि संस्थांनी हा जो आजच्या शुभदिनी जो पुरस्कार आपल्याला दिलेला आहे, खरं म्हटलं तर पुरस्कार कितीतरी मिळतील, मिळालेही असतील, परंतु आपणच आपल्या शब्दामध्ये सांगितलं की हा अनोखा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे माऊलींच्या क्षणभर जवळ गेल्यानंतरही आपलं आयुष्य धन्य होतं. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, क्षणभरामध्ये आपलं आयुष्य पवित्र होतं. आज आपल्याला साक्षात माऊलींच्या आशीर्वादाने एवढा मोठा पुरस्कार मिळाला. आपलं आयुष्य, आपलं जीवन कृतकृत्य झालं असं मी समजतो. आणि या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं मला इथे अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. खरं म्हटलं तर आम्हा मंडळींना बोलता येत नाही, आम्ही बोलूही नये. काही गोष्टी कशा असतात की तोंडाला कुलूप लावलेलं बरं असतं, परंतु माऊलींच्या जवळ आल्यानंतर दोन शब्द मराठी आपोआप तोंडात येतात. माऊलींची कृपा. जय रामकृष्ण हरी. आपण सर्वांनी माझे बोबडे बोल ऐकून घेतले. जय हरी माऊली, रामकृष्ण हरी. धन्यवाद. कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी आपल्याकडे दोन सन्माननीय उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करूयात. आदरणीय श्री समीरजी पांडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी आदरणीय अध्यक्ष नांदेडकर साहेब यांना विनंती करतो की आपण पांडे सरांचा या ठिकाणी सन्मान करावा आणि त्यांच्या समवेत आलेले उदयजी पंजपोर यांनाही विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सत्कार संपन्न होतोय तोवर मी संस्थांनी कार्यारंभ केलेल्या दोन कार्याची आपल्याला जाणीव देतो. आदरणीय विवेक सर ज्या पद्धतीने कार्यान्वित होते संगणकीय क्षेत्रामध्ये, तसंच संस्थांनी गेल्या 2 महिन्यांपासून ज्ञानेश्वरीची ओवी आणि तिचा सुलभ मराठी अर्थ नित्य श्री ज्ञानेश्वरी या माध्यमातून रोज आपल्या मोबाईलवरती येतो, त्याचाही आपण लाभ घ्यावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीनी ओळख ज्ञानेश्वरीची हा शालेय मुलांसाठी, विशेषतः बाल्यावस्थेतील जी मुलं आहेत 8वी 9वीची, त्यांच्यासाठी हा उपक्रम गेली 3 वर्ष इथे सुरू केला आहे. आणि आत्ता आम्हाला आपल्याला सांगताना अभिमान वाटतो की या उपक्रमात 2.5-3 वर्षानंतर पंचक्रोशीतल्या 40-45 शाळा सहभागी झालेल्या आहेत. आणि MKCL सारखी संस्था जर याला थोडी पाठबळ दिलं तर मला असं वाटतं की एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती हा अत्यंत सुंदरपणे रन होऊ शकतो. पुन्हा एकदा मी आदरणीय विवेक सावंत सर यांना धन्यवाद देऊ इच्छितो. संस्थांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. अनेक भाविकांच्या वतीने त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि आपण मान्यवर वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्यांनाही धन्यवाद. आणि कार्यक्रमाचा समारोप अर्थात आभार प्रदर्शन संस्थांचे सन्माननीय विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्रजी उमाप साहेब. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची प्रथम संजीवन समाधी पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नांदेडकर साहेब, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश. आजच्या कार्यक्रमाचे पुरस्कार्थी माननीय विवेक सावंत साहेब, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे सर्व विश्वस्त, उपस्थित
बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं कार्यक्रमाच्या शेवटीकडे आपण आलेलो आहोत आणि शेवट गोड म्हणजेच आभार प्रदर्शन. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला जे अध्यक्ष म्हणून लाभले ते पुणे जिल्ह्याचे प्रमुख प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय नांदेडकर साहेब. खऱ्या अर्थानं आज संजीवन समाधी सोहळा आणि या सोहळ्यासाठी त्यांना संस्थांच्या वतीनं विनंती केल्यानंतर ते उपस्थित राहिले आणि त्यानंतर हा पुरस्कार वितरण समारंभ आहे अशा प्रकारची त्यांना कल्पना दिल्यानंतर साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता आमच्या विनंतीचा मान राखून त्या ठिकाणी सदर कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहतो अशा प्रकारची आम्हाला खात्री दिली आणि ते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झाले. त्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल संस्थांच्या वतीने मी त्यांचे हार्दिक असे आभार मानतो. खऱ्या अर्थानं आज 727वा संजीवन समाधी सोहळा आणि या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं संस्थांच्या वतीनं प्रथम संजीवन समाधी पुरस्कार प्राप्त माननीय विवेक सावंत साहेब यांचं मी संस्थांच्या वतीनं अत्यंत आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. ते MKCLचे मुख्य मेंटॉर आहेत, ते MKCLचे माजी CEO आहेत, MD आहेत. खऱ्या अर्थानं त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमानं आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांचं जे काही शिकवण आहे, जे काही ज्ञान आहे ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगामध्ये सर्व विद्यार्थी असतील, भक्तगण असतील यांना पोहोचवण्याचं खूप मोठं कार्य केलेलं आहे. आणि म्हणूनच साहेब आजचा हा पुरस्कार आणि प्रथम पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे. मी संस्थांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार मानतो. या पुरस्कारासाठी संस्थांना एक सिलेक्शन कमिटी नेमलेली होती. त्या सिलेक्शन कमिटीचा देखील मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी एका चांगल्या आणि योग्य व्यक्तीची निवड या पुरस्कारासाठी केलेली आहे. त्यानंतर या संस्थांचे विश्वस्त माननीय ॲडव्होकेट विकास ढगे पाटील, माझे सहकारी योगी निरंजन नाथ, त्याचप्रमाणे दुसरे आमचे विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे संस्थांचे प्रभारी व्यवस्थापक माननीय ज्ञानेश्वर वीर, त्याचप्रमाणे ज्यांनी आत्ता आपल्याला उत्तम असं सूत्रसंचालन केलं ते उमेश बागडे यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि साहेबांच्या बरोबर म्हणजे पुरस्कार्थी साहेबांच्या बरोबर आलेले श्री समीर पांडे साहेब, उदय पंचपोर साहेब यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे कोर्टातून आलेल्या सर्व कर्मचारी वृंदांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या भक्तगणांनी या ठिकाणी एवढा वेळ थांबून हा कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवली, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थांचे सर्व कर्मचारी, फोटोग्राफर, सर्व पोलीस वृंद, पत्रकार बंधू भगिनी आणि ज्ञात अज्ञात सर्व मान्यवरांचे हार्दिक असे आभार व्यक्त करतो. आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. रामकृष्ण हरी. एक मिनटं, फक्त ह्या कार्यक्रमाची सांगता आपल्या संस्थांचा एक दंडक म्हणून पसायदानाने होती आहे. 2 मिनिटात आपण पसायदान इथे म्हणूयात आणि कार्यक्रमाचा समारोप करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तो शावे
तो शोणी मज द्यावे पसाय दानही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्पडे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहू जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटतू तयाव चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी इये दृष्टांत दृष्ट विजय होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सबसंतन की जय आदी व्यासपीठावर असणारे मान्यवर हे मार्गस्थ होते.